मनपूर्वक नमस्कार. शिक्षक मित्रांनो, पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपण सगळेजण या अध्यापन, अध्ययन आणि पालकत्वाच्या आनंद योगाच्या मैफिलीला एकत्र आलो. बघा, काळ किती वेगाने चाललाय. पहिल्या 2 भागांना तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद दिला, तो पोचल्यामुळे एक वेगळाच आनंद झालाय. परंतु हा आनंद व्यक्त करताना कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे आभार मानले पाहिजेत. आणि अर्थातच या सगळ्या तुमच्याशी जो हृदय संवाद होतोय त्या उपक्रमांच्या प्रेरणेमागे जे आहेत ते विद्यमान अध्यक्ष आदरणीय डॉक्टर त्रिगुणजी कुलकर्णी साहेब, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि तिसऱ्या आपल्या भागाचा जो विषय घेतला आहे तो तुम्हाला आवडेल, त्याचं शीर्षकच तुम्हाला आवडेल, त्यालाच तुम्ही मनापासून दाद द्याल. मी असं म्हटले की शाळा पण नुसती केवळ वर्गातली नव्हे. ते शीर्षक असं दिले, घराची शाळा आणि शाळेचे घर. घराची शाळा आणि शाळेचे घर. मला ना या 2 गोष्टी वेगळ्या वाटतच नाही आहेत. बघा तुम्ही, आता अलीकडे गुरुजींचे सर झाले आणि बाईंच्या मॅडम झाल्या. पण आपल्या सगळ्यांच्या बालपणी वर्गातल्या बाई, वर्गातले गुरुजी, गुरुजींना सर केलं नव्हतं कोणी. सर करणं म्हणजे माहिती आहे, किल्ला सर करतो तसं. परंतु आता काळ बदलला, नाती जवळ आली. गुरुजींचे सर आणि बाई त्याऐवजी त्यांना मॅडम म्हणायला लागलो. हरकत नाही. पण मी नेहमी असं म्हणतो, अ जसा आई मधला तसा ब बाई मधला. त्यामुळे केवळ मुळाक्षर शिकवणं म्हणजे काही नाती जमणं नाही. त्या अक्षरांची मुळं आपल्या अध्यापनात, आपल्या शिक्षणात रुजली पाहिजे. घोकंपट्टी कोणी करेल? पिंजऱ्यातल्या पोपटाला सुद्धा जर शिकवलं तर तो पण बोलेल. आणि कदाचित अपेक्षित प्रश्न जर त्याच्याकडनं घोकून घेतले तर त्याला पण 20 पैकी 18 मार्क मिळू शकतील. आता हा झाला विनोद. परंतु मित्रमैत्रिणींनो, आपलं शिक्षण तसं जर झालं तर फक्त मुलं म्हणजे बोलणारी संगणक यंत्र होती. माणसाच्या रूपातले कॉम्प्युटर्स आपल्याला यंत्रमानव निर्माण करायचे आहेत का? मित्रांनो, आपल्याला केवळ यंत्रबुद्धीचे बधीर असे मानव निर्माण करायचे नाहीये. ज्यांच्यात संवेदना आहे, ज्यांच्यात चैतन्य आहे, ज्यांच्यात मूल्य, संस्कार, कृतज्ञता, देशभक्ती हे सगळे गुण ज्यांच्यामध्ये आहेत, अशा तऱ्हेचा एक रसरशीत माणूस घडवायचा आहे ना. म्हणून सगळं केवळ न पालक मित्रांनो शाळेवर सोपवू नका. एक सवय असते काहींना, सगळ्यांना नाही पण काहींना, जे काही करतील ते शाळेतले सर, जे काही शिकवतील ते शाळेतल्या मॅडम, असं नसतं. शाळेत तो तुमच्याकडे 5 तास असेल तर तो घरामध्ये उरलेले 19 तास आहे. हा 18-19 तास ज्या घरात आहे, त्या घरात जर त्याचं शिक्षण नाही झालं तर नुसती 5-6 तासाची शाळा काय करेल? मग त्याप्रमाणे दूध तापत ठेवले चुलीवर, पण घरातल्या केवळ आईनच दूध तापते की नाही बघायचं नसतं. आई जर कामात असेल तर जवळच्या बाबांनी पण बघितलं पाहिजे की दूध उतू तर जात नाही. त्यातली आज त्या ज्योतीची धग जरा कमी केली पाहिजे का, हे बाबांनी पण पाहायला पाहिजे. दोघांनी मिळून ज्याप्रमाणे दुधाकडे लक्ष द्यायचं असतं, तसं शाळा आणि घर या दोघांनी मिळून नवीन पिढी ही घडवायची असते. बरोबर की नाही? म्हणूनच मी
आपल्या या भागाला नाव दिले शाळेचे घर आणि घराची शाळा. आदरणीय मित्रमैत्रिणींनो, आठवा तुम्ही, सुदैवाने माझ्या बालपणी प्रसार माध्यमं आजच्या इतकी बोकाळली नव्हती. तुमच्यातले काही तरुण शिक्षक आहेत, मला दिसत आहेत इथून 25, 30, 35, 38, 40 असे. पण जे काही 55-60 वर्षाच्या 55च्या या आसपास आहेत, ते कदाचित मान्य करतील की आजच्या इतकी अनेकाग्र, म्हणजे बुद्धीचा इकडे जाऊ का तिकडे जाऊ का तिकडे जाऊ अशी संभ्रमाची अवस्था त्यावेळेला नव्हती. एकाग्रपणा होता. आज मात्र आपल्या मुलांचं लक्ष विचलित व्हावं अशी अनेक प्रकारची माध्यमं आहेत. वर्गात मुलगा आला की लगेच 5 मिनिटं जरी असतील तरी हळूच तो आपणच दिलेला मोबाईल बाहेर काढतो, पटकन बघतो SMS आलेत का. शिक्षकांना उशीर झाला रील तो बघतो, आणि ते रील्स कसे असतात तुम्हाला माहिती. मला तुम्ही सांगा, वर्गात संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांची कविता शिकवली जाते, तर एकीकडे वर्गात ती शिकवली जाते आणि दुसरीकडे एखादं अश्लील गाणं तो रीलमध्ये जर बघत असेल तर त्या वयात परिणाम कसला होईल. थोडा तर विचार करा. बदाम पचायला वेळ लागतात, कांद्याची कुरकुरीत भजी लगेच आवडतात, पण आरोग्याला काय उपयोग आहे. जिभेसाठी रुची, पण मित्रमैत्रिणींनो, जगण्यासाठी अभिरुची. रुची ते अभिरुची हा जो एक मधला काळ आहे, ही मधली जी जागा आहे ती भरून काढायची असते, शाळा आणि घर जोडून. म्हणून पालकांना पण मी विनंती करेन, घरी आल्यावर हातपाय धुतो का, प्रार्थना करतो का. तुम्ही कुणालाही मानत असाल ते तुमचं स्वातंत्र्य आहे, पण जरा शांतपणे बसून तो ज्याने आपल्याला जन्म दिला, आनंद दिला, ज्याने शेती पिकवली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो का. त्याच्या मनात 5 मिनिटं तरी प्रार्थनेची भावना आहे का, नको का विचार करायला. सकाळी उठल्यानंतर तो तोंड धुण्याच्या आधीच जर मोबाईल घेऊन बघत असेल तर मग तो पराभव कोणाचा. बघा तुम्ही, म्हणजे आजच्या दिवसात आज काय करायचं या विचाराच्या ऐवजी जर आपली मुलं ते करायचंच नाही किंवा दुसऱ्याने जे केलंय तेवढंच जर रील्समध्ये बघत असतील, तेवढीच जर गाणी, नाच, तो धिंगाणा सगळा अनुभवत असतील, तर मला तुम्ही खरंच प्रेमाने सांगा की पुढे वर्गात त्याचं लक्ष कसं लागेल. म्हणून म्हणेन की आई वडिलांनी सुद्धा आपल्या वर्तनातून, आपल्या चारित्र्यातून, आपल्या स्वतःच्या दिनचर्येतून नकळत एक शिक्षण द्यायचं असतं. त्याला मी म्हणेन ती घरातली शाळा. आपण म्हणतो की आजची मुलं वाचत नाहीत, वाचन करत नाहीत, मान्य आहे, पण मी जपून बोलतोय, हे करताना वाचणारे आई वडील घरात दिसतात का. आई वडील जर वाचताना दिसतील तर मुलांना सुद्धा पुस्तक वाचताना आपण पाहू शकू. म्हणून घरात काही गोष्टी व्हाव्या लागतात. आपण जे अन्न खातो ते ताजं खातो का, घरातलं खातो का सारखी बाहेरून पार्सल येतात. हे शिक्षणच आहे. म्हणून म्हटलं घराची पण एक शाळा असते. आज तुमच्याशी मी जे बोलतोय त्याचं कारण सुद्धा योग्य वयात आई वडिलांनी नकळतपणे काहीतरी सांगितलं असेल. आज तुम्ही जे माझं इथे ऐकतात आणि या माध्यमातून पाहतात, खरं सांगा, तुमची प्रचंड कष्ट करणारी आई, उन्हात राबणारे तुमचे बाबा, कंबरभर चिखलामध्ये काम करून शेती करणारे ते, दुष्काळामध्ये वणवण वणवण हिंडून दुसरी कुठली तरी चाकरी करून तुम्हाला भाकरी देणारे ते, यामुळेच तुम्ही आज सन्मानाने जगतात ना. पण त्यांचे कष्ट हे पण विद्यापीठ होतं.
शिक्षण होतं. त्यांचा निर्व्यसनीपणा, चांगुलपणा, आपल्याकडे पैसे नसताना, आपल्याकडे कमतरता असताना दुसऱ्याला मदत करण्याची त्यांची वृत्ती ही आपण पाहिली. ते शिक्षण नव्हतं तर काय होतं? आज सगळंच काम शिक्षकावर सोपून चालणार नाही. घराने पण काम केलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगेन की आपण वर्गातल्या अभ्यासाला आपण स्वाध्याय वर्गातला अभ्यास म्हणतो, पण घरातून करून येण्याच्या अभ्यासाला आपण गृहपाठ म्हणतो. तो गृहपाठ संस्कारांचा असतो. आणि मी म्हणून म्हणेन की कुठेतरी आईबाबांच्या मधला जो एक गुरु आहे तोही जागा झाला पाहिजे. आणि शाळेचं घर हे सांगताना मी म्हणेन की अतिशय विश्वासाने मुलं आपल्या जवळ येत असतात. मला ना हल्ली गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर शब्द आजचे शिक्षक वापरतात आणि मला तो शब्द खूप आवडतो. म्हणजे मी खेडोपाडी किंवा तालुका वजा गावात गेलो ना की तिथे मी अनेकदा तो शब्द ऐकतो की लेकरांना तुमचं फार आवडलं, तुमची गोष्ट आमच्या लेकरांना फार आवडतात. कधीतरी म्हणतात, सर फोनवर तुम्ही आमच्या लेकरांना शुभेच्छा द्याल का? इतकं मला आवडतो तो शब्द लेकरं. जेव्हा शिक्षकांना आपले विद्यार्थी लेकरं वाटतात तेव्हा त्या पिढीचं भवितव्य खूप छान असतं. आणि म्हणून म्हणेन की वर्गातली जी लेकरं आहेत ती आपल्या डोळ्यांच्या मधल्या वात्सल्यावर जगतात. आपण त्यांना जो आत्मविश्वास देतो त्याच्यावर ते प्रेरणा घेऊन पुढे जातात. आणि म्हणून सतत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रेमाने वात्सल्याने जवळ देऊन जितकं आपण प्रोत्साहन देऊ तितके ते घडत जातात. म्हणून म्हणेन ही नवीन पिढी ही अतिशय उत्तम आहेच, परंतु केवळ ती आणि आपण यांच्यामध्ये दरी असता कामा नये. तो संवाद असला पाहिजे आणि त्या संवादासाठीच हा सगळा आपला आटापिटा चाललाय. मित्रमैत्रिणींनो, म्हणून अध्यापन, अध्ययन आणि पालकत्व यांचा आनंद योग महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ शिक्षण मंडळ पुणे यांनी जो उपक्रम घेतला आहे याच्यातून नक्कीच वेगळी प्रेरणा आपण घेणार आहोत. मी विनंती करेन की आधीचे एपिसोड तुम्ही बघालच, पण पुढचे बघण्यासाठी सुद्धा त्वरित वेळ न जाऊ देता तुम्ही आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा, अनेकांजवळ ते पाठवा आणि हे जे कानाचं आणि डोळ्यांचं पाठ्यपुस्तक जे आपल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जे उघडलंय त्याचा आस्वाद घ्या. जरूर तुमच्या प्रतिक्रिया पोचवा. भेटत राहणार आहोत. या ठिकाणी तिसरा भाग आपला संपन्न झाला. लवकरच भेटूया चौथ्या भागात. धन्यवाद.